ज्यादा तुझसे आराधना और गहराई से प्यार करूँगा मैं, ज्यादा तुझसे आराधना और गहराई से तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से प्रेमी करूं आराधना, 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 आराधना। धन्यवाद येशू. आज आम्ही आभार मानतो बाबा. इथून पुढचा वेळ आणि समय तुझ्या हातामध्ये घे. बोलणारे दास तुझ्या हातामध्ये घे. तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे बाबा. तू कार्य कर बाबा. येशूच्या नावात आम्ही मागतो म्हणून तू ऐक द्या. आमेन, आमेन, आमेन. सर्वजण खाली बसूया. यावेळेस जिवंत देवाचं वचन आज आपण ऐकूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आज आनंदित आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. आणि आता आपण देवाची आराधना केलेली आहे आणि यावेळेस आपण देवाचं वचन आपण ऐकणार आहे. या आपण प्रार्थना करूया सगळे. प्रेमळ देवा प्रभू, आज पुन्हा एकदा तुझं वचन सांगण्याची आणि तुझं वचन ऐकण्याची प्रभू आम्हाला तू संधी दिलेली आहे. आम्ही आभार मानतो प्रभू. खरोखर आज देवा तुझ्या मंडळीमध्ये जितके लोक आज उपस्थित आहे त्या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकाला आज तुझ्या पवित्र हातामध्ये तू तुझ्या वचनाद्वारे प्रभू आज तू प्रत्येकासंगती बोल. आणि प्रभू तुझं वचन प्रभू खरोखर आमच्यासाठी जीवनाची भाकर आहे. तुझं वचन आमच्यासाठी एक जीवन आहे. तुझं वचन प्रभू खरोखर आम्ही ऐकत असताना प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रत्येकाला प्रभू ते समजू दे आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझा प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये दिव्यासारखा तू त्यांना मार्ग दाखव तुझ्या वचनाद्वारे. आम्ही आभार मानतोय. आम्ही धन्यवाद करतोय. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही मागतो म्हणून त्या पित्या. आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आणि आपण आज जे वचन आपण ऐकत आहोत ते वचन आहे की आम्ही देवाच्या विसाव्यामध्ये विसावा शोधला पाहिजे. हालेलुया. आम्ही परमेश्वराचा विसावा शोधला पाहिजे. फाइंडिंग रेस्ट इन हिम. म्हणजे आम्ही ही देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्या विसावामध्ये आपण राहावं आणि आपण तो शोधावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचं वचनातून आपल्याला आम्ही पाहणार आहोत की देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या विसाव्यामध्ये जावं. प्रेज द लॉर्ड. आणि वचन सांगतं 32 11वा अध्याय आणि 28 वचनामध्ये. आता आपण पाहूया. हा, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं आहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशू म्हणतो मी तुम्हाला विसावा देईल. आज जर आपण कष्टामध्ये असतो, आज आपण आपल्या जीवनावरती अनेक प्रकारचा भार असतो, परंतु परमेश्वर काय म्हणते, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. पुढं काय लिहिलंय? म्हणजे तुमच्या जीवाला काय मिळेल? विसावा. आम्ही काय केलं पाहिजे? त्याचा विसावा आपण
शोधला पाहिजे. देवाची इच्छा आहे आपण विसाव्यामध्ये जावं. हालेलुया. आणि त्याच्या विसाव्यामध्ये आपण कसं राहू शकतो, ती शांती देवामध्ये आपण राहून आपल्या जीवनामध्ये किती जरी प्रॉब्लेम आले, किती जरी समस्या आल्या, एक विश्वासणाऱ्याला माहिती आहे, एक ख्रिस्ती विश्वासणारा आहे, नव्याने जन्म झालेला आहे, प्रभूमध्ये जीवन जगत आहे. आता सपोज एकटा असेल, त्याचा परिवार असेल, तर कसं माझ्या परिवाराला मी विसाव्यामध्ये घेऊन जाणार आहे. आणि मग प्रियांनो परिवाराची उन्नती कशी होती. एक ख्रिस्ती परिवार आहे, त्याची उन्नती कशी होती. हालेलुया. किंवा तुम्ही आणि मी देवावर विश्वास ठेवतो, ज्यांच्याकडे बायबल आहे, ज्यांच्याकडे घरामध्ये पवित्र शास्त्र आहे. मग वचन आपल्याला काय सांगत, देवाचं वचन कशा प्रकारे आपल्याला सांगत की आपण देवाच्या विषयामध्ये गेलो पाहिजे. मग तुमची आणि माझी वाढ होणार आहे. मग तुम्हाला आणि मला चांगली झोप लागेल. हालेलुया. स्वस्थता आमच्या जीवनामध्ये असेल. एक वचन वाचूया, स्तोत्र संहिता याचा 4था अध्याय आणि 8 वचन. मी स्वस्थपणे पडून लागला झोपी जातो, कारण हे परमेश्वरा तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस. अजून वाचा कोणतरी. मी स्वस्थपणे पडून लागला झोपी जातो, कारण हे परमेश्वरा तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस. तूच मला एकांतात निर्भय ठेवतो. मी स्वस्थपणे पडू लागलाच झोपी जातो. म्हणजे मला चांगली झोप येते. स्वस्थपणे मी जेव्हा पडतो, रात्री झोपतो, मला काय येते, झोप येते. माझ्या डोक्यात जास्त विचार येत नाहीत प्रभू. मला विश्वास असतो, मला चिंता नसते. मला माहिती असतं की देवाच्या विश्वासामध्ये शांती. आणि म्हणून स्वतः करता म्हणतो मी स्वस्थपणे पडून लागला झोपी जातो, कारण हे परमेश्वरा तूच मला एकांतात निर्भय ठेवितो. हालेलुया. तोच आपल्याला विसावा देतो, तोच आपल्याला शांती देतो, तोच आपलं संरक्षण करतो. हालेलुया. अजून एक वचन आपण वाचूया, इर्मयाचा 6वा अध्याय आणि 16 वचन. परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा. सन्मार्गाने चाला, अशाने तुमच्या जीवात विश्रांती मिळेल. पण ते म्हणाले आम्ही चालणार नाही. हा, प्रेज द लॉर्ड. देवाने सांगितलं की तुम्ही सन्मार्गाने चाला, मग तुम्हाला विसावा मिळेल. परंतु तिथं लिहिलंय 16 वचनामध्ये की त्यांना देवाने सांगितलं, पण ते म्हणाले आम्ही चालणार नाही. वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा. सन्मार्गाने चाला, अशाने तुमच्या जीवास विश्रांती. सन्मार्ग म्हणजे देवाचा मार्ग. हालेलुया. त्या मार्गाने जर तुम्ही चालले, किंवा एक परिवार आहे देवाच्या मार्गाने जर चालला, तर खरंच त्याला शांती, विसावा. येशू म्हणतो ना, मी तुम्हाला विसावा देईल. देवाचं वचन सांगतं ना आपल्याला परमेश्वर काय देईल, तर त्या मार्गाने आपण चाललो तर परमेश्वर आपल्याला विसावा देईल. जो हा विसावा तुम्ही आणि मी शोध असतो, त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. हालेलुया. त्या मार्गाने चालत असताना एक लक्षात ठेवा की आपल्याला त्यावेळेस चिंता करायची आवश्यकता नाहीये. हालेलुया. त्यावेळेस आपल्याला चिंता करायची नाहीये. वचन सांगतं, प्रेज द लॉर्ड. फिलिपे 4था अध्याय असं आपण फिलिपे करासपत्र 4था अध्याय आणि 6 आणि 7. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, हा, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हा, प्रेज द लॉर्ड. काय सांगतो वचन, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी काय करा, प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. चिंता करू नका. कारण तुम्हाला माहिती आहे मी देवाच्या विषयामध्ये, आपल्याला माहिती आहे, तुम्हाला मला माहिती आहे की मी त्या जिवंत देवाच्या विषयामध्ये. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्ही काय करा, चिंता करू नका. किंवा तुम्हाला माहिती, जर तुम्हाला माहिती आहे मी देवाच्या विषयामध्ये, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी काय करताल, तुम्ही प्रार्थना करताल
तुम्ही ती विनंती काय करताल, आभार प्रदर्शन असताना काय करताल, ती मागणी देवाला तुम्ही कळवताल. देवाचे आभार कसे मानायचे. प्रेज द लॉर्ड. मग आमचे आभार मानतो. आपण का आभार मानतो, आपण का दरवेळेस प्रार्थना करतो, एकत्र येतो, आपण आभार मानण्यासाठी की आजचा दिवस प्रभू तुम्हाला दाखवलाय. अनेक लोकांना आजचा दिवस बघायला मिळाला नाही, पण तुम्हाला मला देवाने काय केलंय, आजचा दिवस दाखवलाय नाही का. म्हणून आपण काय करतो, त्याच्या उपस्थितीमध्ये येतो. तुम्ही तुमच्या परिवारासह तुम्ही काय करता, देवाच्या उपस्थितीमध्ये येता. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला मला माहिती आहे की देवाने सर्व जगाला जिंकलेलं आहे. तुम्हाला आणि मला सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त केलेला आहे. जगातल्या समस्या, अडचणी, जगातल्या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्या समोर येऊन आपल्याला अडखण बनतात, अशा सर्व गोष्टींवर काय केलं देवाने, काय मिळवलेलं आहे, विजय. तर मग आपल्या जीवनामध्ये सपोज कोणत्या गोष्टीचं अडखण असेल तर आपल्याला माहिती पाहिजे की येशूने काय केलंय, सगळ्या जगाला जिंकलंय ना. म्हणजे जर आपल्यासमोर काय अडचण निर्माण झाली तर आपण काय करतो आपण प्रार्थना करतो आणि म्हणतो, प्रभू माझी ही अडचण दूर कर. पण तुमच्याकडे जर बायबल असेल, तुम्ही बायबल वाचत असाल, प्रार्थना करत असाल, तुम्हाला देवाचं वचन माहिती आहे, तर तुम्ही काय करताल, तुम्हाला माहिती आहे की मला ह्याच्यामध्ये विसावा मिळेल, तुम्हाला माहिती आहे की हा त्रासातून पण मला विसावा. येशूने म्हटलं काय, सर्व जगाला जिंकलंय. जगामध्ये तुम्हाला त्रास होतील, तुम्ही जगामध्ये राहत असताना तुम्हाला त्रास होतील. वचन काय सांगतं, योहान याचा 16वा अध्याय वाचूया, काढूया. पहिला 16वा अध्याय काढूया आणि 33वा वचन पण वाचूया. 16 ते तुम्हाला शांती मिळावी म्हणून हा मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. हा जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. काय म्हटलंय देवाचं वचन, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळेल म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील है ना. जगामध्ये तुम्हाला काय होईल, असं आहे का कोणाला की एकदम आराम आहे, की बाबा तुमच्या पायाला एकदम म्हणजे काटे नाही टोचत, दगड नाही टोचत, असं काय आहे, त्रास आहेत ना प्रत्येकाला कुठून ना कुठून. ह्या जगात आपण राहत असताना जगात तुम्हाला काय होईल, त्रास होईल, जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी तुम्ही धीर, मी जगाला जिंकलं आहे. परमेश्वराने जगाला जिंकलंय, मग तो आपल्यासाठी गोष्टी करणार नाही का, आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करणार नाही का. फक्त आपल्याकडे काय पाहिजे, विश्वास पाहिजे देवावर. आणि मग आपण त्या गोष्टी लक्षात पाहिजे की देवाने सगळ्या गोष्टीवर विजय मिळवलाय. मग माझ्या जीवनासाठी परमेश्वराने काय मिळवलाय, विजय. काही पाहिजे तुम्हाला कोणत्या गोष्टीवर विजय मिळवायचा आहे, देवाचं नाव घ्या, लगेच तुम्हाला तिथं काय मिळेल, तुम्ही जिंकताल. जगातली रेस जिंकायची. तुम्ही शर्यतीत धावत आहेत, तुम्ही काय करत आहेत, शर्यतीत धावत आहे ना, आणि शर्यतीत सगळे धावत आहे आता. पण शेवटपर्यंत जवळ आपण जिवंत आहे तोवर धावत राहायचंय. जवळ तुम्ही जिवंत आहे, मरुस्तवर तुम्हाला देवाचा धावा करत राहायचं. जवळ जिवंत आहे मरुस्तवर कोणत्याही गोष्टीच्या समोर आपला कोणी लोभ जरी दिला की तू प्रार्थना करू नको, कोणी लोभ दिला, अरे देवावर विश्वास ठेवू नको, तरी पण तुम्हाला तो लोभ धरायचा नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, एक व्यक्ती होता आणि तो जोरात म्हणायचा हालेलुया. काय म्हणायचा, प्रेज द लॉर्ड, मध्येच बोलायचा. एक पास्टर म्हटले की हा व्यक्ती मी जिथं पण जातो तिथं येतो आणि जोरात मध्येच म्हणतो हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला वचन सांगतात काय होतो, डिस्टर्ब होतं मला. हालेलुया. आणि त्याला ती सवय जोरात वाढायचं हालेलुया. पास्टरला एकदम असं वाटायचं अरे मध्येच मला डिस्टर्ब होतंय. परंतु पास्टरनी काही दिवशी त्याला म्हणले, आता ही मीटिंग चालू आहे माझी, या मीटिंगमध्ये तुला जोरात वाढायचं, मीटिंग संपली का मी तुला काय करल, नवीन घड्याळ देणार आहे. आणि त्यांनी त्याला सांगितलं, तो म्हणला ठीक आहे तुम्ही मला घड्याळ देताल का, मग मी नाही ओरडणार. आणि वचन सुरू झालं. पास्टरला विश्वास होता आता हा व्यक्ती दरवेळेस जिथं जातो तिथं हालेलुया हालेलुया. तो काय करत आहे, तुम्हाला आणि मला सवय प्रार्थनेची, तर आपण शांत राहू शकत नाही. आणि मग तो व्यक्ती तिथं बसलेला होता. पास्टर परत काहीतरी चांगलं बोलले, प्रोत्साहन देणार, आणि तो जोरात म्हणला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पास्टर म्हणले अरे बापरे, ह्याला मी थांबू शकत. तसं तुमचा आणि माझा स्वभाव देवासमध्ये पाहिजे. तुम्हाला कोणी काही जरी दिलं
तरी तुम्हाला देवाची स्तुती करणं थांबू नाही. ज्याचं देवावर प्रेम असतं तो थांबत नाही. तुम्हाला तुमचं पवित्र शास्त्र आहे, बायबल आहे, तुम्हाला ते वाचत राहायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला मी. चिंता करू नका, बायबल वाचा, प्रार्थना करा. एक परिवार होतं, पाळक साहेब आणि त्यांची पत्नी त्यांच्या घरी गेले जेवायला. कुठे गेले? त्यांच्या घरी जेवायला गेले आणि तिथे जाऊन ते जेवले वगैरे, चांगलं जेवण झालं आणि पती पत्नी खूप आनंदी होते. पत्नी म्हणली पास्टर चांगलं जेवण करून गेले. नंतर असं समजलं की एक चम्मचच हरवला. एक चम्मच हरवला आणि मग म्हणली अहो पालक साहेबांनी एक चम्मच नेला वाटतं आपला. हा ना, चम्मचच कुठं गेला, आता मी कसं विचारू? बघू पुढच्या वेळेस बघते कुठं गेला चम्मच. आणि मग परत पालक साहेब 6 महिन्यांनी परत आले घरी त्यांच्या जेवणासाठी. पालक साहेब त्यांची पत्नी पुन्हा जेवायला गेले. ती म्हणली अहो आता मी त्यांना विचारणारच आहे, तुम्ही माझा चम्मच घ्या, पास्टर माझा चम्मच तुम्ही का चोरला? मी त्यांना विचारणारच आहे आता. सारखं त्याच्या मनात ते 6 महिने तेच विचार करते, माझा चम्मच हरवला, माझा चम्मच हरवला. हालेलुया. पालक साहेब गेले मग तिच्या घरी आणि जेवायला बसले. जेवण वगैरे झालं. मग ती म्हणली ते म्हणले अगं जाऊ दे. ते नाही मी विचारणार. आणि तिने विचारलं पालक साहेब तुम्ही माझा चम्मच चोरला ना, का चोरला? मी म्हणले अहो सिस्टर तुमचा चम्मच नाही चोरला, तो चम्मच तुमच्या बायबलमध्ये ठेवून गेलो होतो. हालेलुया. तिने बायबलच उघडलं नाही, तर चम्मच भेटला असता. प्रेज द लॉर्ड. तसं परिस्थिती व्हायला नको की आपलं बायबल आपण उघडत नाही, आपलं बायबल आपण वाचत नाही, ते उघडलेलंच नाहीये. एक व्यक्ती होता, त्याच्या जीवनात डिप्रेशन होतं, त्याच्या जीवनात खूप टेन्शन होतं आणि त्याच्या जीवनात खूप समस्या होत्या. आणि कोणतरी त्याला सांगितलं अरे तू वाचत जा बायबल. तो बायबल वाचायला सुरू केलं. 100% टेन्शन त्याला होतं. हळूहळू 70 झालं. किती झालं? नंतर 40, नंतर 30, नंतर पूर्ण निघून गेलं. तो म्हणला पहिलं मला खूप होतं टेन्शन, आता कमी झालं. असं असतं ते. हळू परमेश्वर काय करतो, आपल्याला आतमधून काय करतो, मजबूत बनवतो. आपल्या आत्म्याला काय करतो, नवी शक्ती देतो. जसं आपल्याला जर कोणी तुम्हाला म्हटलं अरे 2 महिने तू जेवायचं नाही, काय करायचं नाही, तर आपण त्याचं ऐकू का? आपण जेवणारच. हालेलुया. नाही जेवलं तर आपल्या शरीराला काय मिळेल? पौष्टिकता मिळणार नाही, कारण माणसं मरतच जेवण नाही भेटलं तर. परंतु असं आपण करणार. त्याच प्रकारे प्रियांनो, आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आपल्याला देवाच्या वचनाची गरज आहे, जे आपल्या आध्यात्मिक आत्म्याला काय करते, मजबूत करते. तुम्हाला आणि मला बलवान बनवती. आतमध्ये आपला आनंद असतो. तुमच्या माझ्यामध्ये काय असतो? आनंद असतो, तो विसावा. म्हणून त्याच्या विसाव्यामध्ये आपण सतत राहिलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बोला प्रेज द लॉर्ड. पटकन एक अध्याय आपण वाचणार आहे आता. निर्गमनाचा 33वा अध्याय की वाचूया आपण. आज जसं आपण सगळे एकत्र जमलो आहोत, आजचा विशेष सब्बात दिवस, असा विशेष दिवस, उपासनेचा दिवस. आणि आम्ही पाहतो की वचनाचं खोल अभ्यास आम्हाला मिळाला पाहिजे. कधीतरी कोणतरी आपल्याला म्हणतं तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करेल, परंतु असंच कार्य नाही होणार. तुम्हाला ते शोध करावा लागेल, त्याच्या विषयामध्ये जावं लागेल. निर्गमनाचा 33वा अध्याय काढूया आणि आपण त्या ठिकाणी बघा, परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन देवाने मोशेला दिले. देवाने काय आश्वासन दिलं की माझी समक्षता काय होईल? समक्षता आहे ना, देवाची समक्षता, उपस्थिती, समक्षता, ते आपल्याला काय करते? सांभाळते. ते आपलं संरक्षण करते वाईटापासून, सैतानाच्या हल्ल्यापासून, सैतानाच्या प्रत्येक डावपेचापासून आपलं काय करते? संरक्षण करते. आणि मग वचन काय सांगतं बघा, निर्गमनाचा 33वा अध्याय. हा हा 12 पासून वाचा. 12 पासून वाचत आहे ना? हा वाच. हा
हां, तर पहिलं वचन आपण वाचलं की मग मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा तू मला म्हणतोस की एवढ्या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाही. माझ्याबरोबर कोण येणार? आता या लोकांना घेऊन जायचंय. इस्रायल लोकांना काय करायचंय? देवाने त्यांना फारोच्या गुलामगिरीमधून सोडवलं. आता त्यांना तो घेऊन चाललाय. आता तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार? मी एकटाच आहे. हालेलुया. मला माझ्या संगती कोण आहे आता? तरी तू म्हटले आहे की मी तुला व्यक्तीस नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे ना. परमेश्वराला मोशे म्हणला की देवा तुम्हाला ओळखतोच नावाने, तुम्हाला काय करतो तसं तुम्हाला आणि मला तो नावाने ओळखतो. परमेश्वर काय करतो? तुम्हाला आणि मला ओळखतो. आणि तो म्हणला तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे असं तुम्हाला म्हटलेलं आहेस. 13 वर्ष म्हणतो, आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. आता काय कर देवा, मला काय केलं पाहिजे, कोणत्या मार्गावर जायला पाहिजे, तुम्हाला काय कर, तुम्हाला दाखव मी कुठं जायला पाहिजे. आता इस्रायल लोक एवढे सगळे त्याच्याबरोबर आहेत आणि मोशेला त्यांना काय करायचं, घेऊन जायचंय. पण तो देवाकडे म्हणत आहे, तुम्हाला तुझे मार्ग मला दाखव, मला सांग आता मी कुठं जाऊ, माझ्या कृपादृष्टी कर. हे राष्ट्र तुझी प्रजा आहेत. परमेश्वर मोशेला काय म्हणला, हे राष्ट्र काय आहे, तुझी प्रजा आहे. आता मी काय करू, मला तू सांग. आणि मग 14 वर्ष लिहिलंय, वाचा 14 वचन. परमेश्वर म्हणाला, हा, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. आणि परमेश्वर काय म्हणला, मी स्वतः येईल तुझ्या बरोबर. तो म्हणतो माझ्या बरोबर कोण येईल? मोशे काय म्हटला, परमेश्वर म्हटलं मी स्वतः तुझ्या बरोबर येईल. अशा वेळेस मी सांगतो खूप मोठी जबाबदारी देवाच्या राज्याची आमच्यावर असते. देवाचं राज्याचं काम जर आपण केलं तर देव आपलं काम करतो. हालेलुया. आता त्याच्या राज्याचं काम खूप मोठं आहे, पण काम करी थोडे आहेत. आणि परमेश्वराने जसं एकट्यालाच मोशेला निवडलं, तसं तुम्हाला आणि मला एकट्यालाच निवडलंय की आपण त्याचं राज्याचं काय करावं काम. प्रत्येकाला वेगळ्या ठिकाणातून निवडलंय, प्रत्येकाला वेगळ्या स्थानातून निवडले. तर त्याच्या राज्याचं जर काम आपण केलं, मग देव पण आपलं काम, देव पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला सफल करतो. आणि मग तिथं वचन सांगतं की परमेश्वर त्याला म्हटलं मी स्वतः येईल आणि तुला विसावा देईल. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसल्यास तर आम्हाला इथून पुढे नेऊ. पण मोशे म्हणला, जर देवा तू येत नसशील ना तर आम्हाला इथून पुढे नेऊ. म्हणजे आज आपल्याला कोणतं काम करायचं असेल तर देव आपल्याबरोबर नाही, तर आपण पुढं चाललोय तर आपल्याला सफलता मिळेल का? देवाचं राज्याचं काम करत असताना पण, देवाची सेवा करत असताना पण जर देवच आपल्याबरोबर नाही, मग आपण पुढे जाऊ शकत? आपण स्वतःहून प्रयत्न केला तर होईल का? कधीच नाही होणार. तर तुम्हाला ओळखतो, जर त्याची समस्या तर आपल्याबरोबर पाहिजे. मोशे म्हटलं की तू जर माझ्या संगती येत असेल तरच मी पुढे जायला जाणार नाही, तू म्हणतोस ना तर ठीक आहे. मग परमेश्वर म्हणला तुझी कृपादृष्टी, मोशे म्हणला तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? ते बरोबर का नाही? मोशे काय म्हणला परमेश्वराला, तुझी कृपादृष्टी काय माझ्यावर झाली कशावरून समजायचं मी, है ना. आणि मग तू आम्हाबरोबर आल्याने मी व तुझी प्रजानन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहो, ह्यावरूनच हे समजावे ना. म्हणजे जे इस्रायल लोक होते, जे मोशे बरोबर होते, ते लोक सगळे काय झाले, जगाच्या वेगळे झाले. त्याच्यावरून आपण ओळखायचं की आपण जगापेक्षा वेगळे आहोत. बोला प्रेज द लॉर्ड. तसं मोशे म्हणला, बरोबर, तो आम्हाला काय केलंय, सगळ्या जगापेक्षा वेगळं केलेलं आहे, म्हणूनच आमची ओळख आहे. आपली ओळख काय, आपल्या जगापेक्षा कसं ठेवलेलं आहे? तुमच्याकडे पाहिलं, जगापेक्षा तुम्हाला वेगळं बनवलं. सगळं असंच जीवन जगायचं का? नाही, वेगळं, जगापेक्षा वेगळं आपल्याला बनवलेलं आहे. 17 वर्ष म्हणले परमेश्वर, वाचा 17 वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, हा, हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखीत आहे. हा, परमेश्वर मग मोशेला म्हणाला. आता दोघांमध्ये काय चाललंय? संभाषण चाललंय. आपण देवासंगती बोलतोय ना, परमेश्वर तुमच्या संगती बोलतो, आज त्या वचनाद्वारे बोलतो. परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करील,
कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे. जे तू म्हणतोस ना ते पण मी तुझ्यावर करणार आहे, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर आणि मी तुला व्यक्तीच नावाने ओळखीत आहे. देवाची कृपादृष्टी माझ्यावर कधी होईल, कधी होईल असा प्रश्न खूप लोक विचारतात. पण मला तुम्हाला सांगायचं आहे ते आधीच तुमच्यावरती झालेली. तुम्ही म्हणताल मला कधी मला देव माझा स्वीकार करेल का? मी बायबल वाचतो, मी प्रार्थना करतो, आधीच स्वीकार केलाय. हालेलुया. त्याची कृपादृष्टी परमेश्वर म्हणला की मी तुझ्यावर करल, ती झाली आहे. मी तुला व्यक्तीच नावाने ओळखीत आहे. 18 वर्ष तो म्हणाला कृपा करून मला तुझे तेज दाखव. मोशे काय म्हणला आता? तुझं तेज मला मला बघू दे, मला बघायचंय तुला. हालेलुया. आणि मग आम्ही पाहतो की 19 वचनामध्ये आणि मग तो म्हणाला मी आपले सर्व चांगुल पण तुझ्या पुढे चालवील. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा कराविषयी वाटेल त्याच्यावर मी कृपा करेन, आणि ज्याच्यावर दया कराविषयी वाटेल त्याच्यावर दया करेल. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहता येणार. परमेश्वर काय म्हणला त्याला? मी काय करेल? सर्व चांगुल पण तुझ्या पुढे चालवण. पहिली गोष्ट परमेश्वर काय म्हणतोय? जे पण चांगलं आहे ना सगळं तुझ्या पुढे येणार. तसंच देव तुमच्या माझ्यासाठी पण करतो. सगळं जे चांगलं तुमच्या देव करतो. हालेलुया. दुसरी तो म्हणला की तुझ्या समोर परमेश्वरा नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा, आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दया. या लोकांमध्ये परमेश्वर म्हणला तुझ्या लोकांना आता घेऊन जाते, कनानाकडे देशाकडे घेऊन जाते. मी त्यांच्यावर काय करेल? ज्याच्यावर वाटेल त्याच्यावर मी दया करेल. हालेलुया. मी कृपा करेल. मग तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहता येणार. परमेश्वर मोशेला काय म्हटला? तुला माझं मुख पाहता येणार, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. आणि म्हणून देवाला कोणी पाहू शकत नाही का? आपण त्याला जर पाहिलं तर आपण जिवंत राहू शकत नाही, एवढा तो पवित्र आहे. हालेलुया. परंतु आपल्याकडं चष्मा आहे पवित्र आत्म्याचा. आपल्याकडे येशू आहे ज्याने आपल्याला, ज्याच्याद्वारे आपण देवाला पाहू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग वचन सांगतं की त्यातील वचन सांगतं की परमेश्वर म्हणाला माझ्यापाशी एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. काय म्हणलं परमेश्वर? आता काय होईल? एक जागा त्याला दाखवली आहे, तिथं म्हणला तिथं उभा राहा. असे होईल की माझे तेज जळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवील. त्या ठिकाणी मी जेव्हा तिथून चालत असेल मी तुला काय करेल? खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईनपर्यंत आपल्या हाताने तुला झाकील. म्हणजे मोशेने जर पाहिलं तो पण मरल, म्हणून देव काय म्हणलं त्या खडकामध्ये त्याला तिथे ठेवलं आणि त्याच्या देवाच्या हाताने त्याला, म्हणजे विचार करा परमेश्वराचा हात किती मोठा असेल. हालेलुया. असेल ना? प्रेज द लॉर्ड. आणि मग पुढे सांगितलंय मग मी आपला हात काढून घेईल आणि तुला पाठमोरा दिसेल पण माझे मुख दिसायचे नाही. तुला मी दिसेल पण माझं मुख तुला दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की परमेश्वर म्हणलं मी स्वतः येईल आणि तुला काय देईल? विसावा. आज आम्हाला तो विसावा परमेश्वर देते प्रत्येकाला. तर देव इच्छितो तसं आम्हाला देवाकडं गेलं पाहिजे, त्याच्या विश्वासामध्ये आम्ही राहायला पाहिजे. मग जेव्हा तुम्ही देवाच्या विश्वासामध्ये राहताना परमेश्वर म्हणतो चारी बाजूनी मी तुला विसावा देईल. चारी दिशेने परमेश्वर म्हणतो, जर परमेश्वर काय म्हणतो, जर तू आला माझ्याकडं तर चारी बाजूने मी तुला काय देईल? चारी दिशेने. कधी कधी अनेक सेवक प्रार्थना करतात चारी दिशा परमेश्वर तुमच्यासाठी काय करत आहे. आज आम्ही बोलतो किंवा देवाचे सेवक आपले प्रोत्साहन करतात तुमच्यासाठी परमेश्वर बंजर जमीन पण काय करेल? सुपीक बनवल, झऱ्यासारखी बनवल. परंतु तसं जर बनायचं असेल तर तुम्हाला पण त्याच्यात काय करावं लागेल? राहावं लागेल. असं म्हटलेली होणार नाही.
असं म्हणले तुम्हाला परमेश्वर काय करेल त्याच्यामध्ये आणल. कदाचित तुम्हाला यावं लागेल, तुम्हाला शोधावं लागेल, असं करावं लागेल की आता देवाला कसली गरज आहे? कसलीच गरज नाही, आपल्याला गरज आहे म्हणून आपण त्याच्याकडे गेलो पाहिजे. मला गरज आहे म्हणून मी वचन सांगते, मला गरज आहे म्हणून मी सुवार्थ करते, मला गरज आहे म्हणून मी प्रार्थना करते. लक्षात ठेवा, देवाला कसली गरज नाही, आपल्याला गरज आहे म्हणून आपण केली पाहिजे. पण तो आपल्याला गरजवंत बनवून नाही देत, तो आपल्या आशीर्वादित बनवतो. हालेलुया. पुष्कळ लोकांना वाटतं देवाला माझी गरज आहे म्हणून मला संदेश बनवला, मला सेवक बनवलं, मला देवाला माझी खूप गरज आहे. बापरे बापरे, असं नाहीच होऊ शकत. त्याला तुमच्या आणि माझ्यावरती प्रेम आहे, देवाचं प्रेम तुमच्यावर आहे. मी जी सेवा करतो, अरे बापरे माझ्याशिवाय स्वर्ग हलणार नाही, माझ्याशिवाय स्वर्गाचं राज्य वाढणार नाही, असं होणार नाही. देवाला ती गरज नाही आहे. देवाला गरज आहे की तुम्ही त्याच्याकडे यावं. देवाची इच्छा काय आहे? आपण त्याच्याकडे यावं. म्हणून त्याने आपल्यासाठी महत्कृत्य केले. आपण त्याच्याकडे यावं, आपण त्याचा दिवस विसरावं नाही, आपण त्याच्यामध्ये वाढावं. आपल्याला वाटतं माझ्यामुळे आता राज्य वाढणार आहे, माझ्यामुळे देवाचं चर्च वाढणार आहे, माझ्यामुळे सुवार्ता वाढणार आहे, आणि लोक उपाशी राहतात रात्र दिवस, पण काही वाढत नाही, काही होत नाही. त्याचं कारण काय? परमेश्वर त्यांच्या बरोबर येत नाही. परमेश्वर तू तिथं त्या दिशेला थांबलाय एवढा लांब, आणि मी इथे, तू इकडं नाही आहे ना, आणि मला म्हणतोय जिथं नाही जायचं तिथं तू उभं आहेस. लक्षात ठेवा, आपण कुठेतरी वेगळी ठिकाणी असतो, तिथून म्हणतो प्रभू तू माझ्याकडे ये. परत देव म्हणतो तिथं नाही तुला जायचं, तुला इकडे यायचं. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करो प्रियांनो. तुम्ही घरी गेल्यावर इब्री लोकास पत्र 4 अध्याय 9 ते 11 वचन पण वाचा. त्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे की त्यांनी वचन ऐकलं तरी त्यांना त्या वचनाचा लाभ भेटला, त्यांना सुवार्ता भेटली. देवाने तुम्हाला मला, आधी आपण कोण होतो माहित नाही, पण आता देवाने तुम्हाला मला सुवार्थिक बनवलंय. काय बनवलंय? की आपण सुवार्ता सांगावी, हे देवाने तुम्हाला मला बनवलंय. सांगितल्याशिवाय कोणाला कळेल का? देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खरंच कार्य करतो. खरंच तो आमच्या जीवनामध्ये आज देखील आपल्याबरोबर आहे. जे लोक वचन ऐकतात, वचन वाचतात, जे लोक वचन सांगतात, ते सगळे लोक आशीर्वादित. कुठंतरी कारण आहे तुम्ही आणि मी आज जिवंत आहे. आज या वचनामुळं आपण जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. आज या वचनामुळं आपलं देवांनी चांगली स्वस्थता आपल्याला दिलेली आहे. चढउतार आणि अडचण जीवनामध्ये येतील, पण येशू म्हणतो मी सर्व काय केलंय, सर्व जग जिंकलंय. परमेश्वर आज तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि आपले नेत्र बंद करूया. पवित्र आत्म्याला म्हणूया, पवित्र आत्म्या तू ये, तुम्हाला स्पर्श कर. पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये बोलूया, त्याच्या सामर्थ्याने भरूया आज. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या आत्म्याने भर प्रभू, तुझ्या सामर्थ्याने भर. आज तुझ्या लोकांना प्रभू तू विसावा दे. स्तोत्र 23 प्रमाणे त्यांना तू विसावा दे. स्तोत्र 23 प्रमाणे तुझी शांती त्यांना दे प्रभू. तू जिवंत देव आहेस आणि तू प्रभू त्यांच्यासाठी कार्य कर. तू त्याच्यासाठी चिन्ह चमत्कार कर प्रभू. त्यांना वचन समजू दे, त्यांनी वचन वाचावं, त्यांनी वचन वाचून आपली उन्नती करावी. आमची उन्नती कोण करेल? आपल्या स्वतःला प्रार्थना केली पाहिजे, आपल्या स्वतःला आपल्या घराण्याला वाढवायचंय, देवाकडे यायचंय. आणि लक्षात ठेवा प्रियांनो, परमेश्वर आमच्याकडं काय हे पाहत नाही, आमचं अंतःकरण पाहत. आमच्याकडं काय असलं आम्ही देवासाठी काही करू शकत नाही. आमच्याकडं काही नाही, आम्ही शून्य, आम्ही खाली हात आलो आणि खाली हात जाणार. आपल्याला या जगातून काही घेऊन जाता येणार नाही. तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये राहत असताना आपण काही संगती घेऊन जाणार नाही. सगळं इथंच राहणार आहे आणि आपल्याला असंच इकडून जायचंय. परंतु एक गोष्ट तुमच्या बरोबर येईल, ती म्हणजे तुम्ही केलेले चांगले काम, तुम्ही केलेले धार्मिकेचं काम, तुम्ही केलेलं योगदान जे परमेश्वरासाठी तुम्ही केलंय, तुम्ही विश्वासाने जे प्रभू बरोबर राहिले, प्रार्थना केली. एक प्रार्थना तुम्हाला वाचू शकते, एक प्रार्थना परिस्थिती बदलू शकते, एक प्रार्थना तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढू शकते, एक प्रार्थना संकट टाळते. मोठे मोठे संकट थांबवणारी एक प्रार्थना आहे.
संकटाच्या वादळाच्या परिस्थितीत परमेश्वर वाचवणार आहे. तो आपल्याला कधी भुकेला राहू देत नाही, ताणेला राहू देत नाही. तो परिस्थिती बदलतो. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलतो. आज तुम्ही त्याच्याकडे आले तर तो तुम्हाला निराश जाऊ देणार नाही. तुम्ही निराश जाणार नाही. प्रभूचा आनंद तुमचं सामर्थ्य बनेल. तुमचं आणि माझं सामर्थ्य देवाचं वचन आहे. तुमचं आणि माझं सामर्थ्य पवित्र आत्मा आहे, अन्य भाषा आहे, जो देवाने त्याच्या लोकांना दिला. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. पवित्र आत्मा, पवित्र मुझे ले जाओ यीशु के चरणों में. मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा. यीशु ही मार्ग है. यीशु ही.